विवाहित तरुणीच्या आईच्या निधनानंतर तिच्याबरोबर घडले भयंकर. आईचे निधन झाल्यानंतर तिने माहेरी जाण्याचे खूपच कमी केले होते. एक दिवस वडिलांचा फोन आला. वडील मुलीला म्हटले, मला तुला भेटायची खूप इच्छा झाली. आई राहिली नाही, त्यामुळे तुम्हाला भेटायला यायचेच बंद केले. एकदा तरी मला भेटून जा, तुला बघण्याची खूप इच्छा झाली आहे. जेव्हा आई होती तेव्हा मुलांपेक्षा तिला जास्त माहेरी जाण्याची आवड होती. आई संगे रोज फोनवरती तासनतास बोलायची. पण आईचं निधन झाल्यानंतर तिचे माहेरचे नातेच कमी झाले होते. वडिलांचा मान ठेवण्यासाठी ती माहेर गेली. वडिलांनी मुलीला बघताच जवळ घेतल्या आणि जोरजोरात रडू लागले. वडिलांचे रडणे पाहून तिलाही रडायला आले. माहेरी 10 दिवस तिचे कसे गेले तेच समजले नाही. वडील तिच्यासाठी आई आणि मुलांसाठी आजी आजोबा दोन्ही झाले होते. आई आता या जगात नव्हती, पण वडिलांना पाहून असे वाटले की आई पुन्हा या घरात आली. सासरे जाताना ती जेव्हा वडिलांच्या पाया पडली तेव्हा वडिलांच्या डोळ्यातील पाणी तिच्या पायावरती पडले. तिला असे वाटले की जसे काही वडील त्यांच्या अश्रूने तिचे पाय धुत आहे. ती सासरी गेली आणि दुसऱ्या दिवशी तिच्या भावाचा फोन आला. तिने जसा फोन उचलला, भाऊ म्हटला, ताई आता वडील या जगात राहिले नाही. तेव्हा तिला समजले वडील फक्त तिला बघण्यासाठी जिवंत होते. मित्रांनो, आपल्या कुटुंबातील नातेवाईकांना एकदा भेटत जा. उद्या कोणता व्यक्ती आपल्याला